वीर निम्मी हाँ, आज काय बनवू? मैंगो केक। ओके. तर इथे मी घेतला आहे 1 वाटी रवा. हे जाड रवा आहे. त्यानंतर अर्धी वाटी साखर घेतलेली आहे. याला आपल्याला छान फाईन असं ग्राइंड करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी इथे अर्धा कप घेतलेला आहे मँगो पल्प, म्हणजे तो एका मँगोचा पल्प होता. त्यानंतर 1/4 ऑइल घ्यायचं आहे. थोडंसं मी विलायची टाकलेले आहे आणि थोडंसं दूध ॲड केलेलं आहे. तर मी अर्धा कप दूध घेतलं होतं, त्यामध्ये थोडंसं दूध मी आता इथे ॲड करून घेतले आहे. आपल्याला याची मँगोची प्युरी करून घ्यायची आहे आणि थोडंसं दूध मी मिक्सर जारमध्ये ॲड केलेलं होतं, ते देखील यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. तर दूध आपल्याला थोडं थोडं करूनच ॲड करायचं आहे. कधी कधी मँगोची प्युरीमध्येच पूर्ण हे बॅटर तयार होते. त्यानंतर इथे आपल्याला कट अँड फोल्ड पद्धतीने हे बॅटर मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता हे बॅटर आपल्याला थोड्या वेळ रेस्ट करायला ठेवायचं आहे. तर इकडे मला ज्या भांड्यामध्ये केक बनवायचा होता त्यामध्ये मी बटर लावून घेतलेलं आहे. बटर पेपर खाली ॲड केला होता. त्यानंतर मी इथे बटर लावून घेतलेलं आहे. तर हे मिश्रणाला झाले होते 15 ते 20 मिनटं. त्यानंतर यामध्ये ॲड केलेलं आहे मी ड्रायफ्रूट्स. तर तुम्हाला ड्रायफ्रूट जे पण आवडत असतील ते ॲड करू शकता. मी इथे काजू, बदाम, पिस्ता आणि अक्रोड केलेला आहे. तुम्ही यामध्ये टुटी फ्रुटी पण ॲड करू शकता. तर मला हे बॅटर थोडंसं आता सुजी असल्यामुळे थोडं फुललं होतं, त्यामुळे मी इथे थोडंसं 1-2 चम्मच परत दूध टाकून मिक्स करून घेतलेलं आहे. तर हे बॅटर खूप जास्त आपल्याला पातळ किंवा खूप जास्त आपल्याला घट्ट करायचं नाही आहे. तर यामध्ये मी 1 चम्मच बेकिंग पावडर आणि 1 टीस्पून बेकिंग सोडा ॲड केलेला आहे. त्यानंतर आपण बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा ॲड केल्यानंतर आपल्याला हे परत एकदा छान फिरवून घ्यायचं आहे, पण खूप जास्त वेळ आपल्याला हे फिरवत राहायचं नाही आहे. तर बॅटर टाकल्यानंतर आपल्याला हे टॅप करायचं आहे आणि ड्रायफ्रुट्सने गार्निश करून घ्यायचं आहे. तर आता आपल्याला ज्या भांड्यामध्ये हा केक बनवायचा आहे त्या भांड्याला आपल्याला प्रीहीट करायचं आहे. 15 ते 20 मिनटं आधी खाली आपल्याला एक जाळी ठेवायची आहे. त्यानंतर आपल्याला लो फ्लेमवर हा केक शिजवून घ्यायचा आहे. 35 मिनिट्स नंतर आपण याला बघणार आहे. तर यामध्ये मला वाटलं थोडंसं 5 मिनटं अजून होऊ द्यायला पाहिजे, म्हणून मी 5 मिनटं अजून त्याला ठेवलेलं होतं. त्यानंतर मी याला थोडं 15 ते 20 मिनटं थंड होऊ दिलं होतं. त्यानंतर मी कटिंग करायला घेतली होती. गरम गरम आपल्याला हा कट करायचा नाही आहे, नाहीतर हा तुटण्याची शक्यता असतो. त्यानंतर तुम्ही आता बघू शकता हा छान बेक झालेला आहे आणि इतका सुंदर सॉफ्ट झालेला होता आणि याला छान अशी जाळी आलेली आहे आतून आणि हा स्पॉन्जी पण झालेला आहे. तर वीर आणि निम्मीने तर लगेच फिनिश केला होता. माझे हसबंड दुसऱ्या दिवशी मला विचारत होते, पण दुसऱ्या दिवशीपर्यंत हा केक आमचा राहिलाच नव्हता. तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कॉमेंट करून सांगा. एकदा नक्की ट्राय करून बघा. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.